नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की अर्जुनचा राग घालवण्यासाठी अर्जुनला ड्रेस आवडत असतो. तो ड्रेस सायलीने घातलेला असतो आणि ती अर्जुनला म्हणते की सर हे बघा ना, तुम्हाला आवडतो तो ड्रेस मी घातला आणि मी जो काही टी शर्ट तुमच्यासाठी सिलेक्ट केला तो तुम्ही सुद्धा घातला. आणि सायली लगेच विचारते की सर ह्या ड्रेसमध्ये मी कशी दिसते. तर अर्जुन हा सायलीकडे न बघल्यासारखं करत असतो. तेव्हा सायली ही आरशापुढे उभी राहते आणि अर्जुन असा नकळत सायलीकडे बघत असतो, कारण सायली त्याला त्या ड्रेसमध्ये खूप आवडत असते आणि दोघं एकमेकांकडे आरशामध्येच बघत असतात. त्यानंतर सायली विचारते की सर सकाळी मी तुमच्यासाठी जो नाश्ता बनवला होता तो तुम्हाला आवडला की नाही. तर अर्जुन हा न बघता म्हणतो की ओके होता. तर सायली विचारते की फक्त ओकेच होता आणि तुमचा राग जावा यासाठी मी तो नाश्ता बनवला होता, पण तुम्हाला त्याचा काहीच उपयोग झाला नाही असे सायली बोलत असताना अर्जुन मात्र खालीच लक्ष असते. सायली म्हणते की आता तुम्हाला खुश करण्यासाठी मी काय करू, तुम्हाला रोज असे गार्ली ब्रेड खायला घालू का. तुमचं मन प्रसन्न करण्याऐवजी तुमचं पोट तर खराब होईल. म्हणून सायली मुद्दाम हसत असते अर्जुनला हसवण्यासाठी, परंतु अर्जुन काही हसत नसतो. अर्जुन मात्र काही लक्ष देत नाही. तेव्हा सायली अर्जुनच्या हातातील मोबाईल घेते आणि सर आता बास करा ना, इतकं नका रागू माझ्याकडे. मी एरवी तुम्हाला काहीच मागत नसते. मी तुमची खोटी बायको जरी असली तरी आजपर्यंत मी खोटा दागिना सुद्धा तुम्हाला सर मागितला नाही, त्यामुळे तुम्ही प्लीज राग सोडून द्या ना. तेव्हा अर्जुन सायलीकडे लक्ष जाते. तेव्हा अर्जुन पुन्हा मोबाईल घेतो आणि मोबाईलमध्येच लक्ष घालतो. तेव्हा मात्र सायली म्हणते ठीक आहे, आता सर तुमचा राग जाण्यासाठी मी उठाबशा काढते. म्हणून सायली ही उठाबशा काढत असते आणि तिच्या पोटात अचानक त्रास होऊ लागतो. सायली तर हे नाटक करत असते. अर्जुन लगेच उठतो आणि तुम्हाला किती वेळेस सांगितलं, डोक्यावर पडलात का तुम्ही, थांबा मी लगेच ॲम्ब्युलन्स बोलवतो, तुम्हाला खूप त्रास होत असेल. तेव्हा लगेच अर्जुन मोबाईल घेतो आणि फोन करण्यासाठी लागतो. तर सायली जोरजोराने हसू लागते. अर्जुन म्हणतो की मिस सायली तुमचं दुखत नाही, तुम्ही नक्की मस्करी केली. तर सायली पुन्हा कान पकडते आणि सर आता तरी तुमचा राग गेला की नाही असे विचारते. तर अर्जुनला हसू येत असते. अर्जुन म्हणतो की तुम्हाला इतकी परफेक्ट ॲक्टिंग करायची काय गरज होती, आज तुमच्यामुळे माझा जीव गेला असता, तुम्हाला ते काय समजणार. तेव्हा अर्जुन आणि सायली एकमेकांकडे बघत असतात. म्हणतो की अहो मी चुकून म्हणून घेतलो, मला तसं नव्हतं म्हणायचं. तेव्हा लगेच सायली म्हणत असते की अहो सर तुम्ही तर चुकून म्हटलात, कारण आज घरामध्ये काय घडले हे तुम्हाला माहितीच नाही. तर अर्जुन विचारतो की म्हणजे काय सायली. अर्जुन विचारतो की म्हणजे काय घडले सायली. तेव्हा लगेच सायली म्हणत असते की अगोदर सर तुम्ही मला वचन द्या की तुम्ही माझा राग डोक्यामध्ये घालून कुणाला काही बोलणार नाही. तेव्हा अर्जुन सायलीला वचन देतो. तर सायली म्हणत असते की आज पूर्णाई आजी असे म्हणत होतात की माझ्यामुळे तुमच्या जीवाला धोका आहे. पूर्णाई आजी जे म्हटलेले असते ते सायली सर्व अर्जुनला सांगून देते आणि आज माझ्यावर जो हल्ला झाला तो यापुढे तुमच्यावर सुद्धा मधुभाऊंच्या केसमुळे होऊ शकतो असे सायली सांगत असते. तर अर्जुन म्हणतो आणि यात लॉजिक असे काही नाही, तुमच्यावर झालेला हल्ला हा माझ्यासाठी होता, तर तुम्ही मग माझा जीवच वाचवला ना, हे तिला का समजत नाही. त्यानंतर इकडे साक्षीने ते केच महिपतला दाखवलेले असते आणि महिपत म्हणत असतो की अर्जुनने कितीही याला शोधण्याचा प्रयत्न जरी केला तरी हे हल्लेखोर मात्र सापडणार नाही. त्या विक्याने त्यांना ऑलरेडी बाहेर टाकवले आणि ते स्केच आपल्या पायाखाली दाबून महिपत पुन्हा मोबाईलमध्ये गेम खेळत असतो. साक्षीला मात्र खूप राग येत असतो. त्यानंतर इकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते की सर तो हल्ला का झाला, कोणी केला, यामागचं लॉजिक आपल्याला अजूनसुद्धा माहिती नाही. आणि सर माझ्यासाठी मी तुमचा जीव धोक्यात नाही घालू शकत आणि तुमच्या जीवाला जर काही झाले ते पण माझ्यामुळे, तर मी स्वतःला कधीही माफ करू शकणार नाही. तर सायलीच्या डोळ्यामध्ये खूप पाणी असते. तर लगेच अर्जुन तिच्याकडे बघत असतो, कारण सायलीच्या मनामधील प्रेम आज अर्जुनला ओळखलेले असते आणि तो सायलीचा हात आपल्या हातामध्ये धरतो आणि प्लीज सायली शांत व्हा असे सायलीला समजावतो. पूर्णाई आजीच्या स्वप्नात प्रतिमा आत्या आली होती, त्यामुळे तिने असा विचार केला असेल. पण एक गोष्ट मिस सायली तुमच्यामुळे कधीही मला काहीच होणार नाही. तेव्हा अर्जुन मात्र सायलीकडे बघत असतो आणि तिचा हात हातात धरलेला असतो. तेव्हा सायली अलगदसा आपला हात काढून घेते. त्यानंतर सायली ही अर्जुनसाठी कॉफी घेऊन येते आणि अर्जुन म्हणतो की आज मला खूप काम आहे, मी स्टडी रूममध्ये बसतो, पण मला अजून एक कॉफी तुम्ही आणून द्या, कारण मी जेवायला उशिरा जेवणार, त्यामुळे एक कॉफी अजून लागेल.
तेव्हा सायली म्हणत असते की सर तोपर्यंत मी मशीनलाही कपडे लावते आणि तुम्हाला नंतर कॉफी आणून देते. म्हणून कपाटामधील काही कपडे सायली घेते आणि ही बाथरूममध्ये घेऊन वॉशिंग मशीनला लावण्यासाठी जाते. तेव्हा सायलीचा आवाज येतो की सर लवकर या. अर्जुन खूपच घाबरतो आणि धावतच तो बाथरूममध्ये येतो. तर नळ निघलेला असतो आणि सायलीच्या अंगावर पूर्ण असे नळाचे पाणी उडत असते. तर अर्जुन हा ओल्या चिंब भिजलेल्या सायलीकडे मात्र प्रेमाने रोमांटिक होऊन बघत असतो, कारण तिचे रूप मात्र काही वेगळेच दिसत असते. तर सायली म्हणत असते की अहो सर माझ्याकडे काय बघता, हा नळ निघला, मला मदत करा ना बसवण्यासाठी. तर लगेच अर्जुन म्हणतो की अहो इतकं किंचाळल्यासारखं काय ओरडतात, किती घाबरलो मी. सायली म्हणते की अहो सर बघत काय बसलात, या ना मदत करण्यासाठी. तेव्हा अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि तिला मिठीत घेत तो नळ बंद करत असतो. तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन एकमेकांकडे बघतच असतात. तर सायली लाजते आणि अलगदसी अर्जुनच्या मिठीतून बाहेर पडते. तेव्हा मात्र अर्जुन तो नळ बंद करत असतो आणि त्याचे पूर्ण लक्ष हे रोमांटिक होऊन सायलीकडेच असते. तेव्हा लगेच सायली ही अर्जुनचा हात धरते आणि नळ बंद झाल्यानंतर अर्जुन हा सायलीकडे बघतो आणि हात धरल्याकडे सायलीकडेच बघत असतो. तेव्हा सायली ही अर्जुनचा हात सोडते. सायली म्हणते की सर मी बाहेर जाते, कपडे बदलते आणि मग तुम्हाला आवाज देते. तेव्हा सायली बाहेर येते आणि बाहेरून तिने दरवाजाची कडी लावलेली असते. तेव्हा लगेच अस्मिता येते आणि सायलीला तसे भिजलेले बघून अस्मिता म्हणत असते की तुमच्या आश्रमामध्ये आंघोळ करण्याची अशी पद्धत असते का, आणि ते जाऊन दे, अर्जुन दादा कुठे आहे असे विचारते. तेवढ्यात लगेच अर्जुन आतमधून आवाज देतो की मिसेस सायली झाले का. तर अस्मिताच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि सायली खूपच घाबरते. अर्जुन म्हणत असतो की झाले का, मला सुद्धा खूप थंडी वाजते, तुमचे कपडे चेंज करून झाले की नाही. अस्मिता मात्र सायलीकडे बघत असते आणि सायली काही उत्तर देत नसते. सायली दरवाजा उघडते तर अर्जुन काही अस्मिताला बघत नाही आणि तुम्ही अजून चेंज का केले नाही, मला तर खूप थंडी वाजले, तुम्ही असं बाहेर का उभे आहात. तर सायली खुणावून सांगत असते की अस्मिता ताई. तेव्हा अर्जुनचे लक्ष अस्मिताकडे जाते आणि अस्मिता ताई इथे का, म्हणून तो अस्मिताकडेच बघत असतो. तेव्हा अस्मिता म्हणत असते काय चालले होते तुमचे असे, ती बाहेर भिजलेली उभी आणि दरवाजा सुद्धा लॉक आणि तू तर आतमधून आवाज देतो, तू सुद्धा भिजलेला. अर्जुन म्हणतो की माझी बायको एकटी थोडीच भिजली, मी सुद्धा भिजलो, आणि का आणि कसा भिजलो, नवरा बायकोमधील काय रोमांस आहे. तर अर्जुनने सायलीच्या गळ्यामध्ये हात टाकलेला असतो आणि अस्मिता ताई तुला ते सुद्धा सांगू का, असे तो अस्मिताला विचारतो. तेव्हा अस्मिता विचारते की अरे आतमधून तू तर काय म्हटला, मिसेस सायली. तेव्हा अर्जुन सायली एकमेकांकडे बघत असतात आणि अर्जुन सायलीला म्हणतो आणि मी जास्त प्रेमामध्ये आल्यानंतर असेच मिसेस सायली म्हणत असतो. तर लगेच सायली ही अर्जुनला चिमटा घेते आणि अस्मिता त्या दोघांकडेच बघत असते. आणि ह्या सायली म्हणजे आतमध्ये काम करत होत्यात आणि त्या वैतागल्या होत्या, म्हणून मी बाथरूममध्ये गेलो आणि मस्त असा आमचा रोमांस झाला, म्हणून त्या वैतागल्या आणि त्या मला अशा लाडात म्हटल्या की मी बाहेर जाते आणि चेंज होईपर्यंत तुम्हाला दरवाजाच उघडत नाही. तर आमचा किती रोमांस झाला, आमचा पूर्ण रोमांस झालेला होता, तुला अजून काही डिटेल माहिती लागते का, ती सांगू का. तर अस्मिता चिडते आणि आता पूर्णाई आजीला काय उत्तर द्यायचे ते मी देईल. अर्जुन विचारतो की अस्मिता तू नेमकं कशासाठी आली होतीस. तर अस्मिता म्हणत असते की आता तुमच्या या रोमांसमध्ये मी ते सुद्धा विसरून गेले, म्हणून अस्मिता तिथून जायला निघते आणि बाहेर जाते. तर अर्जुन सायली दरवाजा लावून घेतात. तर सायली ही अर्जुन ओरडते आणि अशी वागायची काय गरज होती, जी परिस्थिती खरी नाही ती खरी सांगायची तुम्हाला काय गरज होती. तर अस्मिता कान देऊन हे सर्व ऐकत असते आणि म्हणत असते की परिस्थिती खरी म्हणजे नेमकं कसे वागायचे, ही नेमकं काय बोलतेस. तेव्हा अर्जुनचे लक्ष हे अस्मिताकडे जाते. अर्जुन लगेच सायलीचे तोंड दाबतो आणि अस्मिता ताई इथेच उभी आहे असे सायलीला सांगतो. तेव्हा अस्मिता म्हणत असते की ही दोघी नेमकं खोटं काय बोलतात ते समजत नाही आणि अस्मिता तेथून निघून जाते. तर सायली ही अर्जुनला सॉरी बोलते. त्यावर सायली म्हणत असते की सर मी आता चेंज करते, तुम्ही तोपर्यंत बाथरूममध्ये जा. तर अर्जुन म्हणत असतो की मला सुद्धा काम आहे, मी तिकडे त्या खिडकीजवळ असा पाठमोरा उभा राहतो, तुम्ही चेंज करून घ्या. सायली नाही म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो की आपण एका रूममध्ये राहतो, तुमचा विश्वास नाही का माझ्यावर.
तर अर्जुन डोक्याला हात लावून बाथरूममध्ये जातो तर सायली चेंज करत असते आणि हा भाग येथे संपतो. पुढच्या भागामध्ये पोलिसही घरी आलेले असतात आणि हा हल्ला तुमच्या प्रोफेशनलमुळे झाला असणार, कदाचित तो हल्ला परतसुद्धा होऊ शकतो असे सांगत असताना सायली ही अर्जुनकडे येते आणि चैतन्यसुद्धा तेथेच असतो. तर सायली चैतन्याला म्हणत असते की सर, तुम्हाला माझ्यामुळे खरंच खूप त्रास होतो आणि तुम्हाला त्याचे टेन्शनसुद्धा येते, कारण आता मी तुमची कोणीही लागत नाही आणि आता 5च महिने राहिले की आपण एकत्र राहणार. तर लगेच अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो आणि चैतन्य तर हा सायलीकडेच बघत असतो.